त्रास दिला, कोणाला काहीच बोलता येत नाही, त्यांना वाईट वाटेल का? आज आपण अव्यक्त भावना हा उपक्रम बघितलाय, बरोबर. तुम्हाला मी तुमच्या जोडीमध्ये अशी चर्चा करायला सांगितली होती की तुमच्या आयुष्यातला किंवा मागे घडलेला एखादा प्रसंग तुम्ही असा आठवायचा आहे की तुमच्या जोडीला सांगायचा आहे की त्यावेळेस तुम्ही तुमची भावना व्यक्त केलेली नाही, हो की नाही, आणि का केली नाही. तर आपण काही थोड्याच जणांच्या भावना जाणून घेऊया. हा रोहिणी सांग. मी मामाच्या गावी गेले होते आणि मला मावशीने मारले. मी मामाला हे सांगितले असते तर मामाने मला मारले असते, म्हणून मी मामाला ही भावना व्यक्त केली नाही. हां, छान. अजून राधा तू सांग. आमच्या घरी पाहुणे आले होते आणि त्यांचे मुलं खूपच त्रास देत होते, म्हणून मला त्यांना काहीच बोलता येत नव्हतं. का बरं? का बरं? त्यांना वाईट वाटेल याच्यामुळे. हा, भाग्यश्री सांग तू. माझ्या घरी एक मुलगी आली होती, तिला मी मारले नव्हते, पण ती म्हणाली का मारलंस? मी मारलं नव्हतं, पण तिनं मलाच ओरडली. मग त्यावेळेस तुला काय वाटलं? ते कोणाला म्हणून दाखवलंस का तू? नाही, मला सांगू वाटेना गेली. का बरं सांगू वाटलं नाही तुला? मला भावना ती व्यक्त करू वाटेना गेली. का पण का व्यक्त केली नाहीस तू? तुझी तिला चूक वाईट वाटेल म्हणून. तिला का तुझी चुकी होती म्हणून? माझी चूक नव्हती, तिची चूक होती, पण तिला वाईट वाटेल म्हणून मी शांत बसले. हां, सोनाली तू सांग. मी माझ्या मामाच्या गावी गेले होते. माझ्या मामाच्या मुलाने मला मारले, तरीही मी कुणाला सांगितले नाही. का बरं सांगितलं नाहीस तू? मामा मलाच ओरडले. बरं, आता बघा मी तुम्हाला ह्या चर्चेवर एक प्रश्न विचारते, सगळ्यांना लक्ष द्या. की बघा आपल्या भावना व्यक्त न करण्याचे काही कारण असतात, हो ना. का आपण आपल्या भावना व्यक्त करत नाहीत? दुसऱ्या कुणाला वाईट वाटेल, हां, की समोरच्याला वाईट वाटेल. अजून त्यांना राग येईल. राग येईल म्हणून. विचारला की आपण आपल्या भावना व्यक्त करत नाही, त्याचं काय कारण आहे? त्यांना वाईट वाटेल, की समोरच्या व्यक्तीला वाईट वाटेल. अजून काय सांगता येईल? नाराज होतील, दुःख होईल. हां, अजून त्यांना ओरडून बोलले तर त्यांना खूप वाईट वाटेल. अजून काय सांगता येईल? ते परत जातील. अजून ते परत गेले की पप्पा आम्हाला गोड देतील. बघा अजून पुढचा असा प्रश्न आहे की आपण आपल्या भावना व्यक्त करत नाही, हे चांगलं आहे का? नाही. बघा मग प्रत्येक वेळेस भावना व्यक्त केली पाहिजेच का? पण समजा आपल्याला एखाद्या वेळेस खूप राग येतो, आपल्याला खूप दुःख होतं, मग अशाच्या भावना हे आपण मनामध्ये दडवून ठेवल्या पाहिजेत का? नाही. आपण काय केले पाहिजेत? त्या शेअर केल्या पाहिजेत, व्यक्त केल्या पाहिजेत. आता बघा आपल्याला जेव्हा भावना व्यक्त करणं अवघड वाटते, कठीण जाते, त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे सांगा बरं? की आपल्याला एखादी खूप कोणाविषयी तरी राग आलाय, आपल्याला कोणाविषयी तरी खूप बोलायचंय, आपल्या बेस्ट फ्रेंडला सांगितले. मग तेच ना, सांगणं म्हणजेच भावना व्यक्त करणे. पण असं आहे की तुम्हाला त्या भावना सांगताच येत नाही, त्यावेळेस तुम्ही काय कराल? किंवा तुम्हाला खूप अवघड चाललंय त्या भावना व्यक्त करायला. अजून काय सांगायला? आता जसं राधा म्हणली की आधी मी माझ्या जवळच्या बेस्ट फ्रेंडला सांगेल, हो की नाही? बहिणीला सांगेल, मी माझ्या आईला सांगेल, मी माझ्या पप्पाला सांगेल, मी माझ्या आजोबाला सांगेल. म्हणजे आपल्या जवळ जी कोणी व्यक्ती आहे त्या व्यक्तीसोबत काय करणार? आपण आपल्या भावना शेअर करणार. पण हे लक्षात आलंय का की आपल्या मनात ज्या काही भावना असतील त्या भावना आपण दडून ठेवल्या पाहिजेत का? तर त्या आपण काय केल्या पाहिजेत? व्यक्त केल्या पाहिजेत. काय केल्या पाहिजेत? सांगितल्या पाहिजेत. आले लक्षात सगळ्यांना?